अहिल्यानगरच्या देहरे, नांदगाव आणि शिंगवे गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दररोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। विद्यार्थ्यांना दररोज रेल्वे ट्रॅक आणि नगर मनमाड महामार्ग ओलांडावा लागतोय। या ठिकाणी अपघाताची शक्यता लक्षात घेता रेल्वे ट्रॅक आणि नगर मनमाड रस्त्याखालून भुयारी मार्ग तयार करण्याची मागणी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक करतायत। महामार्ग आणि रेल्वे ट्रॅकमुळे एकाच गावाचे दोन भाग झालेत। गावाच्या दोन्ही बाजूंना जोडण्यासाठी भुयारी मार्ग व्हावा यासाठी सातत्याने मागणी होतीये। मात्र याकडे महामार्ग प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाकडून प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। छोटे विद्यार्थी आणि मोठे विद्यार्थी यांना भीती वाटते। आम्हाला सुद्धा येणे जाण्याला खूप ब्रिज आहेत, पुला खालून जावं लागतं। पावसाळ्यामध्ये पाणी असतं, खड्डे आहेत, जाणे येण्यासाठी अजिबात सोय नाहीये। कारण जीवघाणे प्रकार या ठिकाणी घडलेले, हायवेलाही घडलेले आहेत, रेल्वे ट्रॅकला पण घडतायत। ह्या रस्त्यावरून लगभग 500 विद्यार्थी येऊन जाऊन करतात। आम्हालाच इथे भेव वाटतं, तर लहान मुलांना खूप भेव वाटते। इथे डोळ्यात तेल टाकून बघावं लागतं, रेल्वे कुठून येते कुठून जाते। आणि पहिले एक रूल होता त्याच्यामुळे एवढं काय नव्हतं वाटत, आता 2 रूल झाले त्याच्यामुळे अधिक भीती वाढलेली आहे आमची। आता मी 12वीला आहे, तरी पण 2 मार्ग आहेत रेल्वेचे ओलांडण्यासाठी। तर मला सुद्धा भीती वाटते की कधी रेल्वे ह्या साईडने जाते, कधी त्या साईडने जाते। कधी कधी आम्हाला शाळेत जायला उशीर सुद्धा होतोय रेल्वेमुळे। मी इयत्ता 5वी मध्ये शिकते। 2 ट्रॅक असल्यामुळे आम्हाला नाही रेल्वे पण दिसत नाही आणि तिथे सिग्नल पण नाहीये। जिल्हा परिषद शाळा पण पलीकडे आहे, अर्ध गाव इकडे आहे, अर्ध तिकडे आहे। मुलांना रस्ता पण क्रॉस करून रेल्वे रूळ पण ओलांडावा लागतो आणि पहिलं एकच रेल्वे रूळ होता, आता डबल झाल्यामुळे अजून एक अडचण निर्माण झाली। गाडी कुणी येते, दर अर्ध्या तासाला 15 मिनिटाला गाडी येते। मुलांचा जीव अगदी धोक्यात घालून जावं लागतंय।